हाय फ्रेंड्स, आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा आपल्या चॅनलवर स्वागत आहे. मित्रांनो, संयुक्त पूर्व परीक्षा गट क जी की 3 एप्रिल आपली परीक्षा होणार आहे. बस आता तोंडावर येऊन थेपली आहे. फक्त 3 दिवस तुमच्या हातामध्ये आहे. त्या दृष्टिकोनातून आज आपण राज्यशास्त्राचे महत्त्वाचे 50 प्रश्न घेऊन आलो. प्रत्येक प्रश्नाचं आपण स्पष्टीकरण सुद्धा पाहणार आहे, जेणेकरून एक्झाम मध्ये कोणताही प्रश्न आला तर तुमचा चुकला नाही पाहिजे. आणि जर तुम्हाला आताही ही टेस्ट सिरीज जॉईन करायची असेल, ज्याच्यामध्ये 10 पीडीएफ पेपर्स व्हॉट्सअपवर प्राप्त होतील, सोबत 10 ऑनलाईन पेपर सुद्धा तुम्हाला भेटतील. जे ऑनलाईन पेपर सॉल्व्ह केल्याबरोबर तुमचा स्कोर तुम्हाला कळणार आहे आणि कोणता प्रश्न राईट आहे आणि कोणता रॉंग आहे ते सुद्धा तुमच्या लक्षात येईल. ज्याला कोणाला अजूनही पाहिजे असेल, खाली मोबाईल नंबर स्क्रोल होता त्याच्यावर कॉन्टॅक्ट करून तुम्ही ही टेस्ट सिरीज जॉईन करू शकता. व्हॉट्सअपवर कॉन्टॅक्ट करा आणि तुम्ही प्रथमच आपल्या चॅनलवर आला असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओ नोटिफिकेशन भेटता येईल. मित्रांनो, व्हिडिओला लाईक आणि शेअर करण्यास विसरत जाऊ नका. क्रमांक 16 अयोग्य जोडी अथवा जोड्या ओळखा. अनुच्छेद 19 मधील स्वातंत्र्य आणि इकडे दिलाय घटनेत असलेले मर्यादा घालण्याकरिताचे तत्व. तर याच्यातली अयोग्य जोडी कोणती आहे ते आपल्याला शोधायचं आहे. भाषण आणि अभिव्यक्ती, न्यायालयाची अवमानना आणि त्याच्यासाठी भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, परंतु मर्यादा काय घालण्यात आलाय की त्याच्यावर न्यायालयाची अवमानना होऊ नये, सार्वजनिक कायदा आणि सुव्यवस्थाचा प्रश्न निर्माण होऊ नये. हो, करेक्ट आहे, ही अयोग्य नाही, योग्य जोडी आहे. सभा स्वातंत्र्य, सार्वजनिक कायदा आणि सुव्यवस्था त्याच्यातून बिघडू नये. जर सभा स्वातंत्र्य आहे परंतु अशा सभा ज्याच्याद्वारे सार्वजनिक कायदा आणि सुव्यवस्था बिघडू शकते अशाच परवानगी नसते, म्हणजे ते मर्यादा आहे. म्हणजे हा सुद्धा करेक्ट आहे. रहिवासी स्वातंत्र्य, अनुसूचित जमातींच्या हितसंबंधाचे रक्षण. बऱ्याच लोकांना वाटेल की हे अयोग्य आहे, नाही, ही सुद्धा योग्य आहे. ज्या नॉर्थ ईस्ट पॉलिसी आहे भारताची, त्याच्यामध्ये काही कलम असे आहे जसं की काश्मीरमधलं 370 कलम हटवून टाकण्यात आलं. पहिले तिथं पण असं होतं की जम्मू काश्मीरच्या बाहेरचा जो नागरिक आहे तिथं आपल्या नावानं प्लॉट घेऊ शकत नव्हता, परंतु अजूनही हिमाचल प्रदेशचा काही एरिया आणि नॉर्थ ईस्टचे काही स्टेट असे आहेत की तिथलचा जर बाहेरचा रहिवासी असेल तो तिथं जमीन खरेदी करू शकत नाही. त्याच्यासाठी कारण काय की तिथं ज्या जमाती, अनुसूचित जमातीचं वास्तव्य आहे त्यांच्या संख्येमध्ये घोळ होऊ नये किंवा ते अल्पसंख्याक बनू नये म्हणून या प्रकारचे नियम त्या ठिकाणी करण्यात आले आहे. म्हणजे तिथं सुद्धा ही मर्यादा आहे. तर या ठिकाणी या तिन्ही जोड्या योग्य आहे, म्हणजे अयोग्य एकही नाही. तर उत्तर असणार ऑप्शन नंबर 4 अयोग्य. बरं, या ठिकाणी हे जे स्वातंत्र्य आहे कुठे दिले आहे तर हे भारतीय संविधान कलम 19(1) मध्ये दिले आहे. त्यामध्ये वाणी, भाषण, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, शांततेने व निशस्त्र एकत्रपणे जमण्याचं स्वातंत्र्य आहे, संघटना स्थापण्याचं स्वातंत्र्य आहे, देशातील कुठल्याही भागात मुक्त संचार करण्याचं स्वातंत्र्य आणि देशातील कुठल्याही भागात राहणे, स्थायिक होणे आणि व्यवसाय, धंदा, व्यापार, उद्योग करण्याचं स्वातंत्र्य आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य भारतीय राज्यघटनेत दिलेल्या मूलभूत अधिकार असले तरी 19व्या कलमानुसार याच्यावर काही बंधने सुद्धा घालण्यात आलेली आहे. जसं की भाषण, माहिती व अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे अनियंत्रित व निरंकुश नाहीये. देशाचं सार्वभौमत्व, राष्ट्रीय एकात्मता, राष्ट्रीय सुरक्षा, मैत्रीपूर्ण आंतरराष्ट्रीय संबंध, सार्वजनिक कायदा आणि सुव्यवस्था जर बिघडत असेल, या गोष्टींचा भंग होत असल्यास किंवा न्यायालयाची अवमानना, बदनामी, गुन्ह्यास प्रोत्साहन भेटत असल्यास किंवा एखाद्या व्यक्तीच्या, धर्माच्या, समूहाच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याला योग्य अथवा वाजवी मर्यादा आणणारं कायदा करण्यात आलेलं आहे. म्हणजे तुम्हाला स्वातंत्र्य आहे परंतु त्याच्यावर माफक बंधने सुद्धा घालण्यात आलेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 17. राष्ट्रीय आणीबाणी घोषित केल्यानंतर अनुच्छेद 359 अंतर्गत काही मूलभूत हक्कांच्या उल्लंघन विरोधी उपाय प्राप्त करण्याचा अधिकार स्थगित करण्याचा निर्णय राष्ट्रपती घेऊ शकतात. या निर्णयाला संसदेच्या मंजुरीची आवश्यकता नसते की असते की केवळ लोकसभेची की केवळ राज्यसभेची. याचं योग्य उत्तर मित्रांनो, याला संसदेच्या मंजुरीची आवश्यकता असते. याला संसदेच्या मंजुरीची आवश्यकता असते. राष्ट्रीय आणीबाणी दरम्यान कलम 19 अंतर्गत असणारे सर्व प्रकारचे स्वातंत्र्याचे अधिकार निलंबित होतात आणि आणीबाणीचा अंमल संपल्यानंतर कलम 19 मधील सर्व अधिकार आपोआप पूर्व होतात. म्हणजे जेव्हा जोपर्यंत आणीबाणी राहील तोपर्यंत कलम 19 अंतर्गत जितके आपण वरी अधिकार पाहिले ते सगळे निलंबित होतात. परंतु आणीबाणी दरम्यान कलम 20 व 21 मधील हक्क अबाधित राहतात. काय आहे असं या कलम 20 आणि 21 मध्ये की आणीबाणी असली तरी याच्यातले जे अधिकार ते निलंबित होत नाहीत. याच्यात दिलेला आहे कलम 20 मध्ये अपराध्याच्या दोष सिद्धीबाबत संरक्षणाचा अधिकार. कलम 20 काय सांगतो, जर एखादा अपराधी आहे तर त्याचा दोष सिद्ध करण्यासाठी त्याला न्यायालयात हजर करावंच लागेल, त्याचा अधिकार आहे. सोबतच कलम 21 काय म्हणतो, जीवित आणि व्यक्ती. कलम 21 कशाचा आहे तर जीवित आणि व्यक्तिगत स्वातंत्र्याचं याचं संरक्षण, जीविताचं आणि एखाद्या व्यक्तीच्या स्वातंत्र्याचं संरक्षण, जीवित आणि स्वातंत्र्याचे संरक्षण हे दोन आणीबाणी जरी असली ना तर हे काही रद्द करता येत नाही. आणि भारतीय संघराज्य राष्ट्रपती मार्फत राष्ट्रीय आणीबाणी आजपर्यंत 3 वेळा घालण्यात आली आहे. जर बहुतेक लोकांना याची माहिती असेलच. कधी कधी लावण्यात आली, 1962 लावण्यात आली होती, 1971 लावण्यात आली होती व 1975 लावण्यात आली होती. 2 वेळा युद्धामुळे आणि 1975 जी आणीबाणी होती ती अंतर्गत अशांततेमुळे लावण्यात आली होती. बरं, माझा तुमच्यासाठी इथे प्रश्न आहे की
जी 1975 ची आणीबाणी लावली जाहीर झाली होती तेव्हा राष्ट्रपती कोण होते? फार इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे. पाहू किती लोक याचं उत्तर देऊ शकतात. उत्तर कमेंट करणं विसरू नका. आपण नेक्स्ट क्वेश्चनवर जाऊया. प्रश्न क्रमांक 18. पुढील पैकी कोणता एक व्यक्ती संसदेचा सभासद नसताना देखील दोन्ही सभागृहात उपस्थित राहू शकतो आणि विचारलेल्या प्रश्नांची सुद्धा उत्तर देऊ शकतो? ओके आहे ना, म्हणजे तो काय संसदेचा सभासद नसताना, बरं का, नाही तर तुम्ही खासदार, इथे काय म्हटलंय संसदेचा सभासद नसताना देखील, तर असं कोण आहे? त्याचं नाव आहे महान्यायवादी. कोण असतो तो? महान्यायवादी. महान्यायवादी भारतातील सर्व न्यायालयात युक्तिवाद करण्याचा त्याला अधिकार आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहातील कामकाजात तसेच सभागृहांच्या संयुक्त बैठकीत मतदानाचा हक्क सोडून त्याला भाग घेण्याचा अधिकार आहे. म्हणजे जरी तो भाग घेऊ शकतो, प्रश्नाची उत्तरे देऊ शकतो, परंतु त्याला मतदानाचा हक्क तिथं नसतो. याशिवाय एखाद्या समितीत सदस्य असल्यास त्या समितीच्या बैठकीत भाषण करण्याचा व कामकाजात भाग घेण्याचा त्याला अधिकार आहे. भारत सरकारचा कायदेशीर सल्लागार व सर्वश्रेष्ठ सरकारी वकील म्हणून भारतीय संविधानात महान्यायवाद्याची तरतूद करण्यात आली आहे. आणि यासाठी संबंधित कलम कोणता आहे? तर संविधानाच्या 76व्या अनुच्छेदानुसार राष्ट्रपती त्याची नेमणूक करतात आणि भारतीय नागरिक आणि सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून नेमणूक होण्यास पात्र असलेली व्यक्ती या पदासाठी पात्र समजली जाते. कोणत्या पदासाठी? महान्यायवादी या पदासाठी. आणि राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत अशा व्यक्तीस या अधिकार पदावर राहता येते. आणि राष्ट्रपतींनी विचारलेल्या कायदेविषयक बाबींवर भारत सरकारला सल्ला देणे, नेमून दिलेली इतर सर्व विविध विषयक कामे पार पाडणे, केंद्र सरकारतर्फे दिवाणी व फौजदारी दावे चालवणे इत्यादी कामं हा आपला महान्यायवादी करत असतो. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 19. कोतवालाच्या बाबतीतील विसंगत पर्याय ओळखा. खालीलपैकी काय आहे बघा. पहिला पर्याय काय म्हणतो? कोतवाला महसूल खात्यातील सर्वात शेवटचा कर्मचारी आहे. हो, करेक्ट आहे. कोतवालाची नेमणूक जिल्हाधिकारी करतात. हा, इथं सापडला बघा अयोग्य पर्याय आपल्याला. हा योग्य नाही, हा विसंगत आहे, अयोग्य आहे. का बरं? मग कोण करते कोतवालाची नेमणूक? तर या ठिकाणी जर तुम्ही याचं उत्तर योग्य उत्तर पाहायला गेले ना, कोतवालाची नेमणूक जिल्हाधिकारी नाही, तहसीलदार करतो. कोण करतो? तहसीलदार. या प्रकारचा नाही का हा प्रश्न पहिल्यांदा भरपूर आलेला आहे, एक्झाम रिपीट होत आलेला असणारा हा प्रश्न आहे. कोतवालाची नेमणूक कोण करतो? तहसीलदार करतो. त्याच्यावर जवळचं नियंत्रण तलाट्याचं असते, करेक्ट आहे. आणि कोतवालाची अर्जित रजा तहसीलदार मंजूर करतो. ओके, इथं थोडंसं फरक लक्षात घ्या. इथं अर्जित रजा म्हटला, अर्जित रजा कोण मंजूर करतो? तहसीलदार मंजूर करतो. हे करेक्ट आहे. आणि हा जिल्हाधिकारी करत नाही, हा कोण करतो? तहसीलदार करतो. त्याच्यानंतर कोतवालाला दर 6 महिन्यास 15 दिवस किंवा वर्षाला 30 दिवस अर्जित रजा मंजूर होतात. आणि 8 दिवसांची किरकोळ रजा कोण करू शकते? तर तलाठी करू शकते त्याची मंजूर. 8 दिवसापर्यंतची किरकोळ रजा जी आहे ती तलाठी मंजूर करू शकतो, पण अर्जित रजा जी आहे ती तहसीलदार करतो. नेक्स्ट क्वेश्चन. प्रश्न क्रमांक 20. आणीबाणीच्या कालखंडात पुढीलपैकी राष्ट्रपतीला नसलेला अधिकार कोणता? तो ओळखा. एखाद्या राज्यात राजकीय अस्थिरता निर्माण झाल्यास आणीबाणी घोषित करणे. हो, हा अधिकार तर असतोच त्याला. युद्धजन्य परिस्थितीमुळे सुरक्षिततेच्या कारणावरून त्या प्रदेशात आणीबाणी लागू करतो. हो, हे सुद्धा करेक्ट आहे. पंजाबमध्ये झालेलं आहे. आणीबाणी लागू केल्यास राज्याचा मुख्यमंत्री निवडणे. नाही, हा अधिकार राष्ट्रपतीला नसतो. म्हणजे मुख्यमंत्री निवडण्याचा त्याला अधिकार नसतो. म्हणजे 20चं असणार ऑप्शन नंबर 3 याचं उत्तर आहे. राष्ट्रपतीची आणीबाणी विषय काही अधिकार आहे. त्याच्यामध्ये भारतीय घटनेच्या 18व्या भागात कलम 352 ते 360 मध्ये आणीबाणी विषयक तरतुदी दिल्या आहेत. 352 काय सांगते? कलम 352 सांगतो की बाह्य आक्रमण किंवा युद्धाच्या परिस्थितीत राज्याच्या सुरक्षितता धोक्यात आल्यास राष्ट्रपती आणीबाणी घोषित करतो. हे काय 352 आहे, कलम 352. त्याच्यानंतर एक आहे कलम 356. कलम 356 काय सांगतो? एखाद्या घटक राज्यात राजकीय अस्थिरता निर्माण झाल्यास राष्ट्रपती तिथे आणीबाणी घोषित करतो. आणि अजून एक कोणता आहे कलम आहे 360. कलम 360 काय सांगतो? कलम 360 जर संपूर्ण देशात किंवा विशिष्ट घटक राज्यात आर्थिक अस्थिरता निर्माण झाल्यास राष्ट्रपती तिथे आणीबाणी घोषित करतो. आता तुमच्यासाठी इथे प्रश्न की कलम 360 अंतर्गत भारतात किती वेळा आणीबाणी आजपर्यंत लागू झाली आहे? लागू झाली आहे की नाही? ती झाली असेल तर किती वेळा झाली? याचा प्रश्न बरं तुम्ही कमेंट करा. पाहू किती लोक याचं उत्तर देऊ शकतात की 360 अंतर्गत आतापर्यंत भारतात आणीबाणी लागली आहे की नाही. आणि जर हो म्हणत असाल तर किती वेळा लागली याचं उत्तर कमेंट करा. आपण प्रश्न क्रमांक 21. केंद्र व राज्य यांच्यातील खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या संबंधांना म्युनिसिपल रिलेशन्स असं संबोधलं जाते? ही फार प्रचलित व्याख्या आहे मित्रांनो. तर ही म्युनिसिपल जी रिलेशन्स म्हटलं जातात केंद्र आणि राज्यांदरम्यानचं, सध्या केंद्र आणि राज्यांचं फार मोठ्या प्रमाणावर तुम्हाला भांडण होताना दिसत असेल. त्याच्यामुळे हा प्रश्न फार मोस्ट इम्पॉर्टंट आहे. तर जे प्रशासकीय एकमेकावरचे अधिकार असतात राज्याचे एकमेकांवर, त्यांना राज्याचे प्रशासकीय क्षेत्रावरील केंद्राचे नियंत्रण, याला म्युनिसिपल कॉर्पोरेशन असं म्हटलं जाते. म्हणजे ऑप्शन नंबर याचं फक्त क, ऑप्शन नंबर 3 याचं उत्तर असणार. आपण थोडं याला माहिती घेऊया याच्याबद्दल, जेणेकरून एक्झाम मध्ये हा प्रश्न आला ना तर येण्याची शक्यता पण फार जास्त आहे याची. तर कलम 256 ते कलम 263, कलम 256 ते कलम 263 दरम्यान केंद्र व राज्यामधील प्रशासकीय संबंधीच्या तरतुदी देण्यात आल्या.
राज्याने आपल्या कार्यकारी अधिकाराचा वापर संसदीय कायद्यात सुसंगत ठरेल अशा रीतीनेच करावा असं स्पष्टपणे त्याच्यात नमूद आहे. तसंच केंद्र आपल्या कार्यकारी अधिकारात राज्याला आवश्यक ते निर्देश देऊ शकते. ते निर्देश राज्याला बंधनकारक असतात. ओके, निर्देश ते बंधनकारक असतात आणि सोबतच राष्ट्रीय व लष्करी महत्वाच्या दळणवळणाच्या साधनांची बांधणी व त्यांचे संरक्षण याबाबत राज्यांना केंद्र निर्देश देऊ शकतो. रेल्वे सुरक्षा, अल्पसंख्याक प्रशिक्षण, अनुसूचित जमातीच्या कल्याणासाठी योजनांची अंमलबजावणी इत्यादी विषय केंद्र राज्याने निर्देश देते. आणि केंद्र राज्य परस्परांना आपल्या कार्यकारी अधिकार प्रदान करू शकतात, तसेच कायदेविषयक अधिकार प्रदान करू शकत नाही. ओके, केंद्र राज्य परस्परांना कार्यकारी अधिकार, कोणते अधिकार प्रदान करू शकतात? कार्यकारी अधिकार प्रदान करू शकतात, परंतु जे कायदेविषयक अधिकार आहे ना त्यांना एकमेकांना प्रदान करता येत नाही. आणि राष्ट्रपती केंद्राचे कार्यकारी अधिकार राज्याकडे त्याच्या संमतीने सोपवू शकतो. राज्यपाल राज्याचे कोणतेही कार्यकारी अधिकार केंद्राकडे सोपवू शकतो. कलम 263 नुसार राष्ट्रपती केंद्र व राज्यांमधील समन्वयासाठी आंतरराज्य परिषद स्थापन करू शकतात आणि अशी परिषद 1990 मध्ये स्थापन सुद्धा करण्यात आली होती. ओके, हा प्रश्न पण, हा पॉइंट पण फार मोस्ट इम्पॉर्टंट लक्षात ठेवा की कलम 263 अनुसार राष्ट्रपती केंद्र व राज्यातील समन्वयासाठी आंतरराज्यीय परिषद स्थापन करू शकतो आणि अशी परिषद एकदा कधी स्थापन झाली आहे? 1990 मध्ये. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 22, राज्यपालाच्या अर्थविषयक अधिकारातील चुकीचा पर्याय ओळखा. तर काय म्हणतात बघा, त्याच्या पूर्व परवानगीशिवाय धनविधेयक विधानसभेत मांडता येत नाही. दर 5 वर्षांनी राज्यपाल वित्त आयोगाची नेमणूक करतो. राज्याच्या आकस्मिक निधीतून खर्च करण्यासाठी राज्यपालाची आवश्यकता असते आणि आणीबाणीच्या कालखंडात देशातील अधिकाऱ्यांचे वेतन स्थगित करू शकतो. नाही, हा अधिकार राज्यपालाचं नाही. वरचे 3 आहे, परंतु चौथा हा ऑप्शन याचं चुकीचं आहे. तर याला राज्यपालाला आणीबाणीच्या याच्यात 3 वेगवेगळ्या प्रकारचे अधिकार प्राप्त होतात. त्याच्यामध्ये कार्यकारी अधिकार, राज्य शासनाचा संपूर्ण शासकीय कारभार राज्यपालाचे नावे चालवले जातो. त्याच्यानंतर कायदेविषयक अधिकार, राज्य शासनाचे काम सोयीस्कररित्या पार पडावे यासाठी त्या कामाची मंत्र्यांमध्ये विभागणी करण्यासाठी राज्यपाल नियम करतात. आणि अर्थविषयक अधिकार आहे राज्यपालाचं की राज्याचे वार्षिक अंदाजपत्रक विधानसभेत सादर करताना राज्यपालाची परवानगी आवश्यकता असते. न्यायिक अधिकार आहे, त्याच्यामध्ये उच्च न्यायालयातील न्यायाधीशाची नेमणूक करताना राष्ट्रपती राज्यपालांचा सल्ला घेतात आणि उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना राज्यपाल शपथ देतात. नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न क्रमांक 23, योग्य जोड्या लावा. इकडे दिलाय सरपंच कलम 40, कलम 243 आणि उपसरपंच. आणि या ठिकाणी त्यांचं कार्य ग्रामपंचायत संघटन, ग्रामसभेची व्याख्या, ग्रामसभेचे अध्यक्ष, सरपंचाच्या अनुपस्थित ग्रामपंचायतची बैठक या प्रकारचे मुद्दे या बाजूला दिले आहेत. आपल्याला यांच्या योग्य जोड्या जुळवायला सांगितले. तर या ठिकाणी बघा यांच्या योग्य जोड्या होतात. पहिलं सरपंच. सरपंच ग्रामसभेचा हा अध्यक्ष असतो. ग्रामसभेला पदाधिकारी नाहीत, ग्रामसभेला एकच अध्यक्ष असतो. निवडणूक झाल्यानंतरच्या पहिल्या ग्रामसभेचा अध्यक्ष व आर्थिक वर्षातील पहिल्या ग्रामसभेचा अध्यक्ष हा सरपंच असतो. जर सरपंच अनुपस्थित असेल तर उपसरपंच अध्यक्ष राहतो आणि इतर ग्रामसभेसाठी ग्रामसभेत उपस्थित असलेल्या सभासदापैकी एकाची बहुमताने अध्यक्ष म्हणून निवड करावी लागते. हे सगळं कशात दिलंय तर 1959 च्या अधिनियम क्रमांक 3 मध्ये या सगळं माहिती दिली आहे. त्याच्यानंतर कलम 40. कलम 40 काय म्हणते? कलम 40 आहे ग्रामपंचायतीच्या संघटना संबंधीचं. कलम 243 आहे ग्रामसभेची व्याख्या याच्यामध्ये सांगण्यात आली आहे. ग्रामसभेला मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958 व 73व्या घटना दुरुस्तीमुळे घटनात्मक दर्जा प्राप्त झालेला आहे. राज्यघटनेच्या कलम 243 अ मध्ये याबाबत स्पष्ट उल्लेख करण्यात आलेला आहे. त्यानंतर आहे डी नंबरचा आहे म्हणजे उपसरपंच. आणि उपसरपंचचं काय? सरपंचाच्या अनुपस्थितीत ग्रामपंचायतीचे अध्यक्ष तो राहतो. नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न क्रमांक 24, लोकसभेचे असणारे सदस्यत्व ओळखा. ओके, सद्यस्थिती हे खोडावं लागेल, काही बदलत राहते. जर आपण लोकसभेचं असणारं सदस्यत्व पाहायला गेलो ना तर राज्यांचं 530 आहे, केंद्रशासितांचं 20 आहे आणि अँग्लो इंडियन साठी 2 आहे. याच्यात थोडंसं विवादास्पद असं एक आता हा झालाय की 2020 पासून आता हे 2 अँग्लो इंडियनची जी आहे ना हे रद्द करण्यात आलंय. हा मुद्दा आता इथं रद्द करण्यात आलेला आहे. तर सध्याच्या घडीला म्हणजे अजून जी मागची 2019 लोकसभा झाली त्याच्यात हे 1 नंबरचं करेक्ट आहे, पण याच्या पुढे जे लोकसभा होती ना तर ते अँग्लो इंडियन तुम्हाला दिसणार नाहीये. तर भारताच्या राज्यघटनेमध्ये लोकसभेचे सदस्य एकूण आहे 552. याची विभागणी कशी करण्यात आली? 552 म्हणजे 550 + 2 असतात, हे 2 अँग्लो इंडियन असतात आहे ना. त्यामध्ये 530 सदस्य हे राज्यांमधून येतात. त्याच्यात नंतर 20 हे केंद्रशासित प्रदेशांमधून येतात. तर त्यामधील 2 सदस्य अँग्लो इंडियनचे राहतात. त्यामधील त्याच्यानंतर पण लोकसभेच्या निवडणुकीमध्ये 104 म्हणजे 104वी घटना दुरुस्ती करण्यात आली आणि या 104व्या घटना दुरुस्तीनुसार हे 2 जे पद आहे ना अँग्लो इंडियनची आता ही रद्द करण्यात आली आहे. आणि आता या राखीव जागा 2020 पासून रद्द करण्यात आलेल्या आहे. आता 2020 पासून या रद्द करण्यात आलेल्या आहे. हे 2 आता तुम्हाला दिसणार नाहीये.
नेक्स्ट प्रश्न क्रमांक 25, जिल्हा परिषदेच्या बाबतीतील अयोग्य पर्याय ओळखा. जिल्हा परिषदेची स्थापना महाराष्ट्र जिल्हा पंचायत समिती अधिनियम 1961 नुसार झाली. करेक्ट आहे. महाराष्ट्रात सध्या 35 जिल्हा परिषद नाही, चुकीचा आहे. हा तर फार चुकीचा आहे. हा तर प्रायमरी बेसिक स्टडी जरी असेल तर आपण याचं सहज उत्तर सांगू शकतो की हा ऑप्शन चुकीचा आहे. बरं, जिल्हा परिषद आहेत किती मग, हा प्रश्न मी तुमच्यासाठी ठेवतो. याचं उत्तर, या प्रश्नाचं उत्तर तुम्ही नक्की कमेंट करा. सोपा प्रश्न आहे. महाराष्ट्रात एकूण जिल्हा परिषदा किती आहे आणि कुठं नाही आहे जिल्हा परिषदा ते सुद्धा सांगा. त्याच्यानंतर जिल्हा परिषदेचा सचिव उपमुख्य कार्यकारी अधिकारी असतो. करेक्ट आहे. जिल्हा परिषदेमध्ये एकूण 10 विषय समिती असतात. हा सुद्धा करेक्ट आहे. याच्यातलं आपल्याला अयोग्य विचारलं, अयोग्य आहे ऑप्शन नंबर 2 ते आपल्याला भेटलेलं आहे. तर हे जो अधिनियम होता 1961 चा, वसंतराव नाईक समितीच्या शिफारशीपासून 1 मे 1962 ला जिल्हा परिषद अस्तित्वात आल्या आणि तिच्या पंचायत राज त्रिसदस्यीय त्रिस्तरीय रचनेत शिखर संस्था असं म्हटलं जाते आणि महाराष्ट्रात तिला कार्यकारी संस्थेचं स्थान देण्यात आलं आहे. आपण नेक्स्ट क्वेश्चनवर जाऊया. प्रश्न क्रमांक 26, महिला व बाल कल्याण समितीच्या कार्याबाबत असत्य विधान ओळखा. महिला व बालकांच्या आरोग्याची काळजी घेणे, हो करेक्ट आहे. स्वावलंबी बनवण्याच्या योजना राबविणे, हो करेक्ट आहे. कुपोषित बालकांची काळजी घेणे, हे सुद्धा करेक्ट आहे. महिलांना संरक्षण देणे, नाही हा चुकीचा आहे. ड हा चुकीचा आहे. अ ब क योग्य वाटत, म्हणजे ऑप्शन नंबर 3 हा योग्य राहायचं उत्तर राहणार की हा चुकीचा आहे. तर महिला व बाल कल्याण समितीची स्थापना जून 1993 मध्ये झाली होती महाराष्ट्र सरकारतर्फे आणि महिला व बाल विकास विभागाचे स्वतंत्र प्रशासकीय विभाग म्हणून नेमण्यात आलं होतं. महिला आणि बालक यांचे जगणे, सुरक्षा, विकास आणि समाजात सहभाग या बाबी समग्रपणे झाल्या पाहिजेत यावर लक्ष केंद्रित करणे हे या विभागाचं प्रमुख उद्दिष्ट आहे. धोरण तयार करणे, योजना तयार करणे, योजनेची अंमलबजावणी करणे या विभागाची दायित्व आहे. महाराष्ट्रात जे स्त्रियांचं प्रमाण आहे ना एकूण लोकसंख्येच्या, महाराष्ट्राची लोकसंख्या जवळपास 2011च्या जनगणनेनुसार 11.2 कोटी आहे. त्याच्यापैकी 5.41 कोटी या स्त्री आहेत. म्हणजे टक्केवारीनुसार जर पाहायला तुम्ही गेले तर जवळजवळ येतात 48% या एकूण लोकसंख्येच्या 48% स्त्री आहेत. आणि जर बालकांचं जर तुम्ही पाहायला गेले तर बालक 0 ते 6 वयोगटातील बालके, तर 0 ते 6 वयोगटात 1.33 कोटी बालके, 33 कोटी बालके आहेत, जे की एकूण लोकसंख्येच्या 12% आहे. म्हणजे एक महाराष्ट्राच्या एकूण लोकसंख्येच्या 60% लोकांचं काम करण्याची जबाबदारी या विभागाची आहे. नेक्स्ट क्वेश्चन. प्रश्न क्रमांक 28, संघ राज्य शासन पद्धतीमध्ये असते काय असते? केंद्र व राज्य यामध्ये अधिकारांची विभागणी केलेली, केंद्र शासनाकडून राज्य शासनास अधिकार प्रदान केलेले असतात, केंद्राकडे अधिकार एकवटलेले असतात की केंद्र व राज्य यांना समान अधिकार असतात. याच्यातलं काय योग्य आहे, आपल्याला योग्य काय वाटत आहे ते आपल्याला इथं सांगायचं. तर याच्यामध्ये नाही का ऑप्शन नंबर केंद्र व राज्य यामध्ये अधिकारांची समान विभागणी केलेली असते, हा ऑप्शन नंबर म्हणजे ऑप्शन नंबर 2 याचा. संघ राज्य पद्धतीत सत्तेचं विभाजन भौगोलिक तत्वावर केंद्र शासन व घटक राज्य त्यांच्यामध्ये केलेलं असते. भौगोलिक असो, भाषिक असो, आपल्या भारतामध्ये भाषिक प्रांतरचना केलेली आहे. या दोन्ही स्तरावर कार्य करणाऱ्या शासनांचा अधिकार व सत्ता लिखित व परिदृढ संविधानाच्या आधारे स्पष्ट केली असतात. केंद्र शासनाला अमेरिकेच्या संयुक्त संस्थानात संघीय फेडरल शासन म्हणतात, तर भारतात त्याला केंद्र सरकार म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंट म्हणून उल्लेखलं जाते. आणि कनिष्ठ स्तरावरील शासन व्यवस्था अमेरिकेची संयुक्त संस्थाने आणि भारत इत्यादी देशांमध्ये राज्य यांना राज्य म्हणतात. तर स्वित्झर्लंडमध्ये कॅन्टॉन्स म्हणतात, कॅनडामध्ये यांना प्रांत आणि पूर्वीच्या सोव्हिएत युनियन होतं ना संघराज्यात गणराज्य, तसंच स्वायत्त प्रांत किंवा स्वायत्त क्षेत्र अशी विविध नावे होती. दुहेरी शासन व्यवस्था ही संघराज्य पद्धतीचं व्यवच्छेदक लक्षण असते आणि आज भौगोलिक दृष्ट्या सामान्यतः विस्तृत प्रदेश असणाऱ्या देशांनी संघराज्य पद्धतीचा मोठ्या प्रमाणात स्वीकार केलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 29, भारतीय न्यायव्यवस्थेच्या बाबतीतील गैरलागू विधान कोणतं ते ओळखा. भारतीय न्यायव्यवस्था ही एकेरी आहे, करेक्ट आहे. एकात्मिक न्यायव्यवस्था म्हटलं जाते किंवा एकेरी न्यायव्यवस्था भारताच्या न्यायव्यवस्थेला म्हटलं जाते. गोवा राज्यासाठी उच्च न्यायालय खंडपीठ स्थापन करण्यात आलंय, करेक्ट आहे. मुंबई खंडपीठाचं तिथं निर्माण आहे. 26 जानेवारी 1950 रोजी सर्वोच्च न्यायालयाची स्थापना केली गेली, हे सुद्धा करेक्ट आहे. आणि सध्या भारतात 24 उच्च न्यायालय आहे. इथं थोडंसं बघा गेम्बलिंग आहे. काय आहे, तुम्ही जर 1-2 वर्षापूर्वीचं पुस्तक वाचलं असेल ना तुम्हाला हा योग्य वाटत असेल, परंतु 2019 मध्ये ही रचना बदलली आहे. तेलंगणामध्ये आता स्वतंत्र जे उच्च न्यायालयाची निर्मिती झाली. आता आंध्र प्रदेशापासून तेलंगणा वेगळा झाला, तर आंध्र प्रदेशचं उच्च न्यायालय वेगळं आहे आणि तेलंगणाचं उच्च न्यायालय वेगळं आहे. म्हणून आता उच्च न्यायालयाची संख्या झाली आहे 25. जर तुम्ही 2 वर्ष आधीची पुस्तक वाचत असाल तर आताच ते करेक्शन करून घ्या. आता उच्च न्यायालयाची संख्या झालेली आहे 25, म्हणजे हा गैरलागू होतो, म्हणजे ऑप्शन नंबर 4 याचं उत्तर राहणार आहे. ओके. प्रश्न क्रमांक 30, खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे ते ओळखा. ग्रामपंचायत सदस्यांचा कालावधी ग्रामपंचायतीच्या पहिल्या बैठकीपासून सुरू होतो, करेक्ट आहे. ग्रामपंचायत सदस्याचा कार्यकाल 5 वर्षाचा असतो, करेक्ट आहे. सरपंचाचा कार्यकाल 2.5 वर्षाचा असतो, नाही असं नाहीये, चुकीचं आहे. आणि उपसरपंचा कार्यकाल 5 वर्षाचा असतो, करेक्ट आहे. म्हणजे फक्त क चुकीचा आहे याच्यातलं.
आणि अ ब ड योग्य आहे. म्हणजे अ ब ड ऑप्शन नंबर 1 याचं उत्तर राहणार. अ ब ड योग्य आहेत. तर मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958 कायदा त्याच्या अंतर्गत कलम 5 मध्ये प्रत्येक गावासाठी एक ग्रामपंचायत स्थापन करण्याची तरतूद करण्यात आली आहे ना, 1958 या अधिनियमानुसार कायदा. आणि परंतु एखाद्या गावामध्ये 600 लोकसंख्या असेल त्या ठिकाणी गट ग्रामपंचायतीची तरतूद आहे. आणि यांची जी सभासद संख्या असते ती कमीत कमी असते 7 ते जास्तीत जास्त 17. 7 ते 17 ग्रामपंचायत सदस्य असतात. लोकसंख्येनुसार यांची सभासद संख्या ठरवली जाते. त्याच्यामध्ये कसं आहे की 600 ते 1500 सभासद संख्या असते 7. त्याच्यानंतर 1501 ते 3000 पर्यंत असते 9 सभासद संख्या. त्याच्यानंतर 3001 ते 4500 यांना सभासद संख्या असणार 11. 4501 ते 6000 यांना असते 13 सभासद संख्या. तसंच 6001 ते पुढे 7500 ती असते 15 आणि 7500 म्हणजे 7501 च्या पुढे ही जी सभासद संख्या आहे ती 17 असते. या प्रकारे यांच्या सभासदांची विभागणी असते. सरपंच व उपसरपंच यांची निवड निवडून आलेल्या सदस्यांमधून ग्रामपंचायतीच्या पहिल्या सभेच्या वेळी केली जाते. आणि उपसरपंच सरपंच यांचा कार्यकाल हा 5 वर्षाचा असतो. प्रश्न क्रमांक 31 पासून इथं आपण आज पॉलिटीचे प्रश्न सॉल्व्ह करणार आहोत. याच्यामध्ये प्रश्न क्रमांक 31 आहे, भारतीय संविधानाचे प्रमुख उद्दिष्ट कोणतं? लोकशाही पद्धतीने कायद्यावर आधारित राज्य, धार्मिक राज्य, प्रबळ घटक राज्य की सामाजिक न्याय? तर याच्यापैकी तुम्ही वाचल्यावर तुम्हाला क्लिक होऊन जाईल की पहिला जो सेंटेन्स आहे लोकशाही पद्धतीने कायद्यावर अधिराज्य हा अतिशय योग्य उद्दिष्ट आणि योग्य सेंटेन्स आहे. धार्मिक राज्य नाही, प्रबळ घटक राज्य नाही, सामाजिक न्याय इथं थोडंसं कन्फ्युजन होतो. परंतु जे आपले भारतीय संविधान आहे ते काय म्हणतो की सामाजिक न्याय प्लस आर्थिक न्याय या दोन संकल्पना त्याच्यात सोबत दिल्या. परंतु इथं काय केलं त्यांनी फक्त सामाजिक न्याय दिलं. म्हणजे इथं ते सुद्धा होणार नाही. म्हणजे उत्तर कोण देणार? तर उत्तर असणार फक्त ए म्हणजे ऑप्शन नंबर 4 फक्त पर्याय क्रमांक ए याचं उत्तर असणार. आपण नेक्स्ट क्वेश्चनवर जाऊया. प्रश्न क्रमांक 32 बघा, वित्त आयोगाचे कामकाज राष्ट्रपतीच्या निर्देशानुसार चालते, पंतप्रधानाच्या निर्देशानुसार चालते, वित्त मंत्र्यांच्या निर्देशनात चालते की संसदेने प्रदान केलेल्या अधिकारानुसार चालते? आता पहिले आपण थोडं तुम्हाला याचं मी डिटेलमध्ये माहिती सांगतो की भारतीय राज्यघटनेच्या कलम 280 मध्ये वित्त आयोग संबंधी एक स्वतंत्र अर्थन्यायिक संस्था म्हणून कार्यरत करते. त्याचा कलम कोणता आहे वित्त आयोगाचा? कलम 280. आणि मुख्यतः वित्त आयोगाला आपल्या विविध अहवालाच्या माध्यमातून जो सल्ला देते तो राष्ट्रपतींना उद्देशून असतो. वित्त आयोग जो काही सल्ला देतो कोणाला उद्देशून असतो? तो राष्ट्रपतीला उद्देशून असतो. आणि वित्त आयोग भारतीय राज्यघटनेची स्वतःची विशेषता आहे व एक संवैधानिक ती संस्था सुद्धा आहे. भारतीय राज्यघटनेच्या कलम 280 नुसार दर 5 वर्षांनी किंवा गरज असल्यास त्याआधी भारताचे राष्ट्रपती वित्त आयोगाची नेमणूक करतात. एक अध्यक्ष असतो आणि सोबत त्याच्या 4 सदस्य दिले असतात. वित्त आयोगात एक अध्यक्ष प्लस 4 सदस्य अशी रचना असते. म्हणजे एकूण किती झाले? 5. आणि हे सदस्य किती असले पाहिजे हे ठरवण्याचा जो अधिकार आहे कलम 282 मध्ये हे सर्व ठरवण्याचा अधिकार संसदेला दिलेला आहे. यानुसार संमत करण्यात आलेल्या वित्त आयोगाला अधिनियम 1951 अंतर्गत अध्यक्ष व सदस्य निवडले जातात. तर अधिनियम कधीचा? 1951चा. आता सध्या कोणता वित्त आयोग चालू आहे? तर सध्या 15वा वित्त आयोग चालू आहे. हे सगळ्यांना माहिती असेल. कोण आहे बरं 15 वित्त आयोगाचे अध्यक्ष? हे NK सिंग हे याचे सध्या याचे अध्यक्ष आहेत. कधी नेमणूक करण्यात आली होती? या आयोगाची नेमणूक करण्यात आली होती 27 नोव्हेंबर 2017 ला. कार्यकाळ किती आहे? कार्यकाळ याचा 2020 ते 2025. मी मागील एक व्हिडिओमध्ये माझ्या मते 2020 ते 2030 काहीतरी चुकीचा उल्लेख केला होता. पण जो 15 वित्त आयोग आहे ना हा 2020 ते 25 साठी आहे. अध्यक्ष NK सिंग. तर आपल्याला काय प्रश्न विचारला होता की वित्त आयोगाचं कामकाज खालीलपैकी पर्यायातून योग्य उत्तर निवडायचं होतं. तर या ठिकाणी मित्रांनो याचं योग्य उत्तर राहील ऑप्शन नंबर 4 की फक्त जो डी आहे ना संसदेने प्रदान केलेल्या अधिकारानुसारच हे चालत असते. कारण हे सर्व अधिकार संसदेला दिलेले आहेत ते त्याच्यानुसार ही कार्यवाही करू शकतात. म्हणजे फक्त डी पर्याय डी ऑप्शन नंबर याचं 4 उत्तर राहील. आपण नेक्स्ट क्वेश्चनवर जाऊया. प्रश्न क्रमांक 33, भारतीय नागरिकांना मूलभूत हक्क देण्याचा हेतू कोणता होता? आता मूलभूत हक्क हे आपल्या संविधानातील अधिकारांची म्हणजे नागरिकांच्या अधिकारांची एक सनद आहे. ही सनद भारतीयांना भारतीय नागरिक म्हणून त्यांचे आयुष्य शांतता व समानतेने व्यतीत करण्याचे नागरी अधिकार प्रदान करते. आणि या मूलभूत हक्कांमध्ये कायद्यापुढे समानता, उच्चार, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, शांततेने कुठेही उपस्थित राहण्याचं व सभा स्वातंत्र्य आणि नागरी हक्कांच्या संरक्षणासाठी संवैधानिक प्रतिकारासाठी म्हणजे हेबियस कॉर्पस सारख्या याचिकांचा सुद्धा अधिकार आहे. असे उदारमतवादी लोकतांत्रिक देशांमध्ये असलेल्या अधिकारांचा समावेश होतो. या अधिकारांचा भंग केल्यास न्यायालयाच्या विवेकानुसार भारतीय
दंडविधान संहितेखाली शिक्षा सुद्धा होऊ शकते जर कोणाच्या मूलभूत हक्कांवर कोणी गदा आणली तर. इथे काय विचारलं की याचा मग मूलभूत हक्क देण्याचा हेतू काय होता, तर तुम्हाला लक्षात आलंच असेल की याचा मूळ हेतू काय होता. तर याचा मूळ हेतू होता की वैयक्तिक हिताच्या रक्षणासाठी, नागरिकांच्या वैयक्तिक हिताच्या रक्षणासाठी. म्हणजे ऑप्शन नंबर 2 फक्त बी याचं योग्य उत्तर असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चनवर जाऊया. प्रश्न क्रमांक 34, खालीलपैकी कोणते उद्दिष्ट मार्गदर्शक तत्वात समाविष्ट नाही? गोहत्या थांबविणे, कुटीरोद्योगाची स्थापना करणे, आंतरराष्ट्रीय शांतता वृद्धिंगत करणे की देहांताची शिक्षा रद्द करणे. आता मार्गदर्शक तत्वे आपण चला डिटेलमध्ये याचा भाग पाहूया की मूलभूत हक्क हे जसे आपल्या तिसऱ्या भागात संविधानाच्या तिसऱ्या भागात दिलं आहे तसं जे मार्गदर्शक तत्व आहे चौथ्या भागात संविधानाच्या चौथ्या भागात दिलेले आहे. आणि यातील कलम 36 ते कलम 51 मध्ये राज्याच्या धोरणाच्या मार्गदर्शक तत्वांचा समावेश करण्यात आलाय. कलम 36 ते 51 मध्ये या सगळ्या मार्गदर्शक तत्वांचा उल्लेख आहे. आणि घटनेच्या भाग 3 मध्ये न्याय प्रविष्ट मूलभूत हक्क, तर भाग 4 मध्ये गैर न्याय प्रविष्ट मार्गदर्शक तत्वे असतात. म्हणजे मार्गदर्शक तत्व हे गैर न्याय प्रविष्ट आहे, म्हणजे यांची अंमलबजावणी बंधनकारक नसते, याच्याविरुद्ध दाद मागितले जाऊ शकत नाही. तर याच्यातलं बघा, आता सगळ्यात पहिले आपण सेंटेन्सवर येऊ. काय म्हटलं की गोहत्या थांबवणे हे मार्गदर्शक तत्वामध्ये समाविष्ट आहे का? हो, करेक्ट आहे. कोणत्या मार्गदर्शक तत्वामध्ये? तर जे कलम 48 आहे, कलम 48 काय म्हणते? कलम 48 म्हणते की कृषी व पशुसंवर्धन यांचे संघटन, कृषी व पशुसंवर्धनाचे आधुनिक व शास्त्रीय पद्धतीने संघटन करण्यासाठी राज्य प्रयत्नशील राहील. विशेषतः गायी व वासरे आणि इतर दुभती व ओढ कामाची जनावरे यांच्या जातीचं जतन व सुधारणा करणे आणि त्यांची कत्तलीत मनाई करणे याकरिता उपाययोजना करेल. म्हणजे हे मार्गदर्शक मध्ये तत्वामध्ये सामील आहे. दुसरं काय आहे? कुटीरोद्योगाची स्थापना करणे, हा सुद्धा सामील आहे. हा कोणता आहे? तर कुटीरोद्योग हा कलम 43 मध्ये आहे. मार्गदर्शक तत्वाच्या इथं चौथ्या भागामध्ये कलम 43 मध्ये आहे. काय सांगतो कलम 43? तर कलम 43 सांगतो की कामगारांना निर्वाह वेतन, राज्य यथायोग्य मार्गाने सर्व कामगारांना काम निर्वाह वेतन, समुचित जीवनमान आणि विरंगुळा व सामाजिक व सांस्कृतिक संधीची पूर्ण उपयोग यांची शाश्वती देणारी कामाची परिस्थिती उपलब्ध करून देण्यासाठी आणि विशेषतः ग्रामीण क्षेत्रामध्ये वैयक्तिक किंवा सहकारी तत्वावर कुटीरोद्योग यांचे संवर्धन करण्यासाठी प्रयत्न करील, असं हे याची स्पष्ट उल्लेख कलम 43 मध्ये दिलाय. तिसरं, आंतरराष्ट्रीय शांतता वृद्धिंगत करणे, हे सुद्धा मार्गदर्शक तत्वामध्ये. कोणत्या? तर कलम 51. कोणतं? कलम 51 काय म्हणतो? आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षा यांचे संवर्धन, आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षा यांचे संवर्धन करण्यासाठी, राष्ट्रांमध्ये न्यायसंगत व सन्मानपूर्वक संबंध राखण्यासाठी, संघटन, समाजांच्या आपापसातील व्यवहारांमध्ये आंतरराष्ट्रीय कायदा व तहांची बंधने याप्रती आदर भावना जोपासण्यासाठी आणि आंतरराष्ट्रीय तंटेला वादाद्वारे सोडवण्यास प्रोत्साहन देण्यासाठी राज्य प्रयत्नशील राहील. हे स्पष्ट उल्लेख आहे. डी, देहांताची शिक्षा रद्द करणे, नाही, हा मार्गदर्शक तत्वामध्ये इन्क्लूड नाहीये. तर आपल्याला काय विचारलं होतं? जे सामील नाहीये मार्गदर्शक म्हणजे हा डी वाला सामील नाहीये, म्हणजे उत्तर असणार ऑप्शन नंबर 4 याचं उत्तर असणार. नेक्स्ट क्वेश्चन जाऊया. प्रश्न क्रमांक 35, भारतीय राज्यघटनेतील मार्गदर्शक तत्वांचे मुख्य उद्दिष्ट कोणते आहे? ओके, मार्गदर्शक तत्वांचं मुख्य उद्दिष्ट काय होतं? तर शासकीय ध्येय धोरणे सामाजिक कल्याणाच्या दृष्टीने असली पाहिजेत. समाजात समानतेचं अधिष्ठान साकारण्यासाठी आणि कल्याणकारी योजना राबवण्यासाठी सरकारला धोरणकर्त्यांनी काही मार्गदर्शक तत्वांची गरज असते. ही गरज घटनाकारांनी ओळखून सरकारसाठी मार्गदर्शक तत्वांचा अंतर्भाव घटनेमध्ये केलेला आहे. म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर काय असणार? ऑप्शन नंबर 2. देशात राजकीय लोकशाही स्थापन करणे सोबतच देशात सामाजिक व आर्थिक लोकशाही निर्माण करणे, म्हणजे ऑप्शन नंबर ए आणि बी. ए आणि बी म्हणजे ऑप्शन नंबर 2. लष्करी प्रशासन नाही, नैतिक व आध्यात्मिक जीवनमान हे तर कसंच नाही. ए आणि बी म्हणजे ऑप्शन नंबर 2 याचं उत्तर असणार. ओके, नेक्स्ट क्वेश्चन जाऊया. प्रश्न क्रमांक 36, भारतीय न्यायपालिकेचे वैशिष्ट्य कोणतं आहे? ओके, आता भारतीय न्यायपालिकेचं वैशिष्ट्य पाहण्यासाठी नाही का थोडंसं जे नवीन विद्यार्थी त्यांना थोडंसं इथं कन्फ्युज होईल. त्यांना सांगतो की भारतीय संघराज्य हे दुहेरी शासन पद्धत आहे, आपण स्वीकारली आहे, परंतु न्यायव्यवस्था मात्र एकात्म स्वरूपाची किंवा त्याला एकेरी न्यायपालिका सुद्धा म्हटलं जाते. तर इथं थोडंसं कन्फ्युज होतात. एकेरी म्हणतात किंवा एकात्म न्यायपालिकेचं स्वरूप आहे आपलं. न्यायमंडळ एकमार्गी उतरण स्वरूपात भारतामध्ये कार्य करते. भारतीय न्यायव्यवस्थेचे भाग 5 प्रकरणांमध्ये 4 मधील कलम 124 ते 147 मध्ये तरतूद आहे. कलम 124 ते 47 मध्ये याची सगळी तरतूद दिलेली आहे. आणि उच्च न्यायालयाची तरतूद ही भाग 6 मधील प्रकरण 4 मध्ये कलम 214 ते 231. कोणतं? उच्च न्यायालय, कलम 214 ते 231. आणि हा भाग कोणता आहे? हा भाग प्रकरण 4 मध्ये, हे भाग 6 आणि कलम प्रकरण 4 मध्ये. कनिष्ठ न्यायव्यवस्थेची तरतूद हे कनिष्ठ न्यायालयाची तरतूद कशामध्ये? मग कनिष्ठ न्यायालयाची तरतूद आहे कलम 233 ते 257 दरम्यान दिलेली आहे.
आपल्याला काय विचारलं, भारतीय वैशिष्ट्य खालीलपैकी कोणकोणतं आहे. तर या ठिकाणी वैशिष्ट्य कोणकोणतं असणार. तर या ठिकाणी बघा, एकेरी न्यायपालिका करेक्ट आहे. न्यायपालिकेस विधिमंडळ नाही. न्यायपालिकेस सरकार नियंत्रित नाही. न्यायपालिका स्वतंत्र संस्था आहे, ती कोणी त्याला कंट्रोल करू शकत नाही. न्यायपालिका संसद व कार्यकारी मंडळास नियंत्रित करते, हो करेक्ट आहे. जर संसदेने व कार्यकारी मंडळात काही चुकीची पावले उचलली त्याविरोधात न्यायपालिका आपलं त्यांना नियंत्रण करते. म्हणजे ए व डी ऑप्शन नंबर 2 याचं उत्तर असणार. नेक्स्ट क्वेश्चन जाऊया. प्रश्न क्रमांक 37, खालीलपैकी कोणते विधान अचूक आहे. अचूक आहे म्हणजे बरोबर आहे. कोणता आहे ओळखा. सामान्यतः वित्तीय विधेयकाची मांडणी व प्रविष्टीकरण रिकामी जागा असल्याशिवाय शक्य होत नाही. ओके, तर याचं सोपं उत्तर आहे, राष्ट्रपतीची शिफारस असल्याशिवाय होऊ शकत नाही. का बरं, तर राष्ट्रपतीचा तो आर्थिक अधिकार आहे. राष्ट्रपतीने काही आर्थिक अधिकार दिले आहे, त्याच्यामध्ये हा समाविष्ट होतो की मनी बिल सादर करण्यासाठी. आता मनी बिल म्हणजेच वित्त विधेयक होत नाही बरं का. वित्त विधेयकामधलं एक पार्ट असू शकतो मनी बिल, धन विधेयक ज्याला म्हणतो आपण. तर मनी बिल सादर करण्यासाठी त्याच्या अगोदर शिफारस करणे आवश्यक आहे. तो केंद्रीय अर्थसंकल्प संसदेपुढे ठेवण्यास कारणीभूत ठरतो. अनुदानाची मागणी करण्यासाठी त्याची शिफारस ही एक पूर्व आवश्यकता आहे. भारताचा आकस्मिकता निधी आणि नियंत्रणाखाली आहे. दर 5 वर्षांनी ते वित्त आयोगाची स्थापना करतात. तर हे राष्ट्रपतीचे हे आर्थिक अधिकार आहे. प्रश्न क्रमांक 38, जेव्हा राज्यात राष्ट्रपती शासन कलम 356 अन्वये लागू होते तेव्हा राज्यातील कर कायदे हे संमत करण्याचे अधिकार रिकामी जागा यांना आहेत. कोणाला आहे. राष्ट्रपती, राज्यपाल, संसदेने संसद केलेली विधी प्राधिकारी की राज्य विधिमंडळ. थोडं कन्फ्युज करणार आहे बरं का. बऱ्याच लोकांना राज्यपाल, कोणाला राष्ट्रपती वाटेल. थोडं आपण याला डिटेलमध्ये जाऊया. तर कलम 356 नुसार कोणतंही राज्य सरकार अल्पमतात आल्यास किंवा कामकाज चालवण्यास असमर्थ ठरल्यास ते बरखास्त करून त्या राज्याचा कारभार थेट भारत सरकार म्हणजेच कोण, केंद्र सरकार द्वारे चालवला जातो. ओके, आणि केंद्र सरकार म्हणजेच कोण, संसद. आणि संसदेने विहित केलेले प्राधिकारी. ऑप्शन नंबर 2 याचं उत्तर होतं. आपण थोडं अजून याची माहिती तुम्हाला मी इथे सांगतो की राष्ट्रपती राजवट ही किमान 6 महिने असते. आणि जास्तीत जास्त किती असते, तर जास्तीत जास्त 3 वर्षापर्यंत लावता येते. 356 अन्वये हे राष्ट्रपती राजवट 6 महिने, जास्तीत जास्त 3 वर्षापर्यंत लावता येते. आणि राष्ट्रपती राजवटीच्या दरम्यान कोणत्याही पक्षाला सत्ता स्थापनेचा दावा करता येतो, किंबहुना त्या पक्षाने बहुमत सिद्ध केलं पाहिजे. नवीन सरकार स्थापन होताच राष्ट्रपती जी राजवट आहे ती आपोआप संपुष्टात येते. पण 6 महिन्याच्या आत जर कोणत्याही पक्षाने सत्ता स्थापनेचा दावा न केल्यास नवीन मध्यावधी निवडणुका घेतल्या जातात. राष्ट्रपती राजवटी दरम्यान त्या राज्याच्या राज्यपालाला बहुतेक घटनात्मक अधिकार असतात. राष्ट्रपती राजवट लागू झाल्यापासून 2 महिन्याच्या आत संसदेची मान्यता मिळवणे आवश्यकता असते. आणि संसदेच्या मंजुरीनंतर 6 महिन्यांसाठी राष्ट्रपती राजवट लागू करता येते. संसदेने पुढील 6 महिन्यांसाठी मान्यता दिल्यास राष्ट्रपती राजवटीचा कालावधी वाढवता सुद्धा येऊ शकतो. आणि संसदेची मान्यता मिळत असली तरी कोणत्याही राज्यात जास्तीत जास्त फक्त 3 वर्षापर्यंत राष्ट्रपती राजवट जी आहे ती लागू करता येते. आणि राष्ट्रपती राजवटीत न्यायालयीन वगळता राज्याची सर्व सत्ता राष्ट्रपतीच्या हाती असते. आणि राष्ट्रपतीचे प्रतिनिधी म्हणून बहुतांश वेळा राज्यपालच राज्याचे राज्य शासन चालवतो. आणि राज्यपाल राज्याच्या मुख्य सचिवांच्या साहाय्याने शासन चालवतात. ओके, नेक्स्ट क्वेश्चनवर जाऊया. प्रश्न क्रमांक 40 पाहूया. राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्वे रिकामी जागा आहेत. तर काय आहेत. तर मार्गदर्शक तत्वे अंमलबजावणी योग्य नाहीत, म्हणजे जर यातील हक्क नागरिकांना मिळाले नाहीत तर न्यायालयात दाद मागता येत नाही. आपण मागच्या वरच्या क्वेश्चन मध्ये सुद्धा पाहिलंय. राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे न्याय चौकशी योग्य नाही, हे चुकीचं आहे ना, चुकलंय. 44वी घटनादुरुस्ती न्याय चौकशी योग्य बनले नाही. न्याय चौकशी योग्य नाहीच आहे मार्गदर्शक तत्वे. न्यायालयीन कक्ष बाहेरची आहे, हा हे करेक्ट आहे. न्यायाची चौकशी योग्य नाही हा सुद्धा नाही. फक्त तिसरं जो आहे ना तो इथं करेक्ट आहे. तर ती न्याय चौकशी योग्य नाहीये. प्रश्न क्रमांक 41 पाहूया. आपले सार्वजनिक जीवन रिकामी जागा कडून नियंत्रित केले जाते. ओके, नियमित निवडणुकांद्वारे, प्रसारमाध्यमांद्वारे, घटना व नियमांद्वारे की शैक्षणिक संस्थांद्वारे. सोपा प्रश्न आहे, समजून घेतलं तर सोपं आहे, नाहीतर डोकं खाजवत बसावं लागतं. अतिशय बेसिक प्रश्न विचारलेला आहे. तर कोणाद्वारे हे नियंत्रित केले जाते. तर हे घटना व नियमांद्वारे. आपलं संविधान आहे त्याद्वारे आपलं सार्वजनिक जीवन हा नियंत्रित केलं जाते. सगळ्यात घटनेप्रमाणे आपल्याला वागावं लागते. म्हणजे उत्तर काय असणार, सी. फक्त सी म्हणजे ऑप्शन नंबर 3 याचं उत्तर असणार. निवडणुकांद्वारे केल्या जात नाही, प्रसारमाध्यमही करू शकत नाही, शैक्षणिक संस्थाही करत नाही. ते एक घटना आहे आपल्या देशाची आणि त्याच्यात नियम दिलेले आहेत, त्यानुसार आपलं जीवन हे कंट्रोल असतो. नेक्स्ट क्वेश्चन. प्रश्न क्रमांक 42. राज्यसभेचे सदस्य रिकामी जागा या पद्धतीने निवडले जातात. मोस्ट कन्फ्युजन जो विद्यार्थ्यांना होतो ना तो हेच आहे की राज्यसभेचं सदस्यत्व कसं प्राप्त होते. याच्यातच तर याच्या 3 स्टेप्स आहेत. तर त्या 3 स्टेप्स कोणत्या आहेत, तर त्या 3 स्टेप्स मध्ये येते प्रमाणशीर प्रतिनिधित्व, त्याच्यानंतर एकल संक्रमणीय पद्धत आणि तिसऱ्या पसंतीच्या क्रमांकनाची पद्धत
पद्धतीद्वारे. हे 3 स्टेप्स आहे याच्यातल्या. प्रादेशिक प्रतिनिधित्व याच्यात येत नाही, म्हणजे बी, सी व डी ऑप्शन नंबर 2 याचं उत्तर आहे. तर थोडं अजून याची माहिती सांगतो की संविधान अनुच्छेद 79 मध्ये संसदेच्या संरचनेचं वर्णन आहे. त्यात असं नमूद केलं आहे की संसदेत राष्ट्रपती आणि 2 सभागृह. 2 सभागृह कोणते? एक कनिष्ठ व एक वरिष्ठ किंवा लोकांचं सभागृह आणि उच्च सभागृह किंवा राज्य परिषद असंही त्याला म्हटलं जाते. 1952च्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर संसदेची दोन्ही सभागृहे अस्तित्वात आली होती. आणि ते लक्षात घेणं आवश्यक आहे की राज्यघटना स्वीकारल्यानंतर सार्वत्रिक निवडणुकांपर्यंत म्हणजे 1952 ते 50 ते 52च्या दरम्यान संविधान सभा स्वतःच तात्पुरती विधानमंडळ म्हणून काम करत होती. राज्यसभा हे भारतीय संसदेचं उच्च अप्पर हाऊस मानलं जाते. राज्यसभा हे कायमस्वरूपी सभागृह आहे, कारण राज्यसभा कधीही विसर्जित होऊ शकत नाही. याचं कारण असं की राज्यसभेवर निवडून आलेला जो प्रत्येक सदस्य आहे त्याचा कार्यकाळ 6 वर्षाचा असतो आणि 1/3 सदस्य द्विवार्षिक निवृत्त, म्हणजे दर 2 वर्षांनी 1/3 सदस्य हे निवृत्त होत असतात. हे कधीही राज्यसभा बरखास्त होत नाही. आणि बाकीचे जे उरलेले आहे ते त्यांचा कार्यकाळ चालू राहतो आणि हे वेगळ्या बॅचमधील निवडणुका सारखी आहे. निवृत्त सभासदांची फेरनिवडणूक होते आणि या सभागृहात एकूण सदस्य किती राज्यसभेमध्ये? तर 250 असतात. 250 पैकी 238 सदस्य एकाच हस्तांतरणीय मताने निवडले जातात आणि राष्ट्रपती 12 सदस्यांची राज्यसभेत नामनिर्देशित करीत असतो. राज्यसभेतील राज्य आणि केंद्रशासित प्रदेशाचे प्रतिनिधी अप्रत्यक्ष निवडणुकीच्या पद्धतीने निवडले जातात. प्रत्येक राज्याचे आणि 2 केंद्रशासित प्रदेशांचे प्रतिनिधी त्या राज्याच्या विधानसभेच्या निवडून आलेल्या सदस्यांद्वारे आणि त्या केंद्रशासित प्रदेशासाठी इलेक्टोरल कॉलेजियमच्या सदस्यांद्वारे यथास्थितिक प्रामाणिक प्रतिनिधित्वाच्या पद्धतीनुसार यथास्थितिक प्रामाणिक पद्धत जे इथे सांगितलं प्रमाणशीर पद्धत तेचा येतो. याला एकल हस्तांतरणीय म्हणजे एकल संक्रमणीय पद्धत सुद्धा म्हटलं जाते. ओके, नेक्स्ट क्वेश्चनवर जाऊया. प्रश्न क्रमांक 43. भारताचा नियंत्रक व महालेखापरीक्षकचा मित्र तत्वज्ञ व मार्गदर्शक म्हणून काम करतो. तर भारताचे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक कोणाचे मित्र आणि तत्वज्ञ म्हणून काम करतात? तर हे नाही का, याच्यासाठी तुम्हाला थोडं तुम्हाला समजून घ्यावं लागेल. लोकलेखा समिती हे आता उत्तरच आहे ते. लोकलेखा समिती नियंत्रक आणि महालेखापरीक्षक हे लोकलेखा समितीचे तत्वज्ञ व मार्गदर्शक म्हणून किंवा मित्र म्हणून काम करतात. का करतात ते बघा. तुम्हाला सांगतो की जी लोकलेखा समिती आहे ती सर्वप्रथम आपली 1921 मध्ये अस्तित्वात आली होती. कोणत्या कायद्यानुसार? तर ते आली होती 1919चा तो मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा होता ना 1919चा, त्यानुसार त्याला मॉन्टफोर्ड कायदा सुद्धा म्हटलं जाते. त्यानुसार ही स्थापन करण्यात आली होती. या लोकलेखा समितीमध्ये सदस्य संख्या 22 असते. त्यापैकी 15 हे लोकसभेतून असतात, 15 लोकसभेतून आणि 7 जे आहे ते राज्यसभेतून याच्यामध्ये सदस्य निवडून जातात. पण याच्यात अजून एक गोष्ट आहे बरं, मंत्री याचा सदस्य असू शकत नाही. निवड कोण करते? संसद सदस्य आपल्यातून एकल संक्रमणीय मताद्वारे प्रमाणशीर प्रतिनिधित्व पद्धतीद्वारे या समितीवर सदस्य निवडून देतात. त्यामुळे सर्व पक्षांना योग्य इथं प्रतिनिधित्व मिळतो. सर्व पक्षांना याचा कार्यकाळ, सदस्याचा कार्यकाळ असतो 1 वर्षाचा. लोकलेखा समितीमध्ये 1 वर्षाचा कार्यकाळ असतो. याचा अध्यक्ष कोण असतो? तो लोकसभेचे सभापती समितीच्या सदस्यातून एकाचे अध्यक्ष म्हणून निवड करतात आणि 1966-67 पर्यंत अध्यक्ष हा सत्ताधारी पक्षाचाच असे. मात्र 67 पासून अध्यक्ष हा निर्विवादपणे विरोधी पक्षाचा असावा अशी परंपरा सुरू झालेली आहे. आता इथे क्वेश्चन तुम्हाला मी करतो की सध्या मग या लोकलेखा समितीचे अध्यक्ष कोण आहे? सध्याचे कोण आहेत? कमेंट करा. पाहू किती लोकांना याचं उत्तर माहिती आहे, किती लोक याचं उत्तर देऊ शकतात. तर भारताचे महानियंत्रक व महालेखापरीक्षक राष्ट्रपतीला 3 वार्षिक लेखापरीक्षण अहवाल सादर करतात. विनियोजन खात्याचा लेखापरीक्षण अहवाल, वित्तीय खात्याचा लेखापरीक्षण अहवाल आणि सार्वजनिक उपक्रमांचा लेखापरीक्षण अहवाल. एवढी ही सर्व कार्य लोकलेखा समितीला भारताचे महानियंत्रक व महालेखापरीक्षक मदत करतात. म्हणूनच त्यांना लोकलेखा समितीचे कान, डोळे, मित्र, मार्गदर्शक, तत्वज्ञ इत्यादी इत्यादी म्हटलं जाते. आता इथे काय वापरलंय? मित्र, तत्वज्ञ आणि मार्गदर्शक. होऊ शकते पेपरमध्ये काय म्हणतील, कोणाला लोकलेखा समितीचे कान व डोळे म्हणून ओळखले जाते? ते कोण आहेत? नियंत्रक व महालेखापरीक्षक. ऑप्शन नंबर 3 याचं उत्तर असणार. ओके, समजलंय. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 44. पंतप्रधानाचा राजीनामा हा संपूर्ण मंत्रिपरिषदेचा राजीनामा मानला जातो, कारण तो मंत्रिपरिषदेचा प्रमुख असतो, तो मंत्र्याची निवड करतो, ती संयुक्तिक जबाबदारी असते की हे सत्तेचं राजकारण आहे. बेसिक प्रश्न आहे. बऱ्याच एक्झाम मध्ये हा प्रश्न रिपीट होत आलेला आहे. याचं उत्तर तुम्ही कमेंट करा. पाहू किती लोक याचं उत्तर देतात. प्रश्न क्रमांक 60. संयुक्त राष्ट्र संघाच्या आमसभेने कोणत्या दिवशी मानवी हक्कांचा सार्वत्रिक जाहीरनामा संमत व स्वीकृत केला होता? ओके, कोणा? संयुक्त राष्ट्र संघ म्हणजे युनोनं. आणि कोणत्या दिवशी केला होता? काय? मानवी हक्कांचा सार्वत्रिक जाहीरनामा. तर 10 डिसेंबर 1948 रोजी संयुक्त राष्ट्रांनी सर्वव्यापक मानवाधिकारांची घोषणा केली होती. 10 डिसेंबर 1948 म्हणजे तो स्वीकृत कधी झालेला आहे? 10 डिसेंबर 1948. आणि यामुळे काय झालं होतं की 1950 पासून
10 डिसेंबर हा मानवाधिकार दिन म्हणून साजरा केला जातो. ओके, हा सुद्धा लक्षात ठेवा की जगभर मानवाधिकार कधी साजरा केला जातो? 10 डिसेंबरला. का बरं? कारण या 10 डिसेंबर 1948 संयुक्त राष्ट्र संघानं मानवी हक्कांचा सार्वत्रिक जाहीरनामा हा संमत केला होता. त्याच्यानंतर 10 डिसेंबर 1948 मध्ये मानवी हक्कांचा जाहीरनामा काढण्यात आला आणि मानवी हक्कांच्या जाहीरनाम्यामध्ये एकंदर 30 कलमे नमूद करण्यात आलेली आहेत. तर एकूण कलमे किती त्याच्यामध्ये? 30 कलमे आहेत. हे सुद्धा लक्षात असू द्या. आपण नेक्स्ट क्वेश्चनवर जाऊया. प्रश्न क्रमांक 61. खालीलपैकी योग्य विधाने कोणती? भारतीय राज्यघटनेच्या कलम 343 मध्ये देवनागरी लिपीमध्ये लिहिली जाणारी हिंदी ही कार्यालयीन भाषा आहे आणि घटना समितीने सप्टेंबर 1949 मध्ये हिंदी ही संघीय कार्यालयीन भाषा म्हणून मान्य केली होती. तर याच्यातलं काय विचारलं आपल्याला? योग्य विधान. हा याच्यावर थोडं काळजीपूर्वक मित्रांनो लक्ष असू देत जा की योग्य विचारलं की अयोग्य विचारलं. तर भारतीय राज्यघटनेच्या कलम 343 मध्ये पहिल्या अनुच्छेदानुसार हिंदी ही भारताची राष्ट्रभाषा नाहीये असं कुठेही उल्लेख नाही की राष्ट्रभाषा आहे म्हणून. राष्ट्रभाषा नाही असं कुठं राष्ट्रभाषा आहे म्हणून उल्लेख त्याच्यात नाहीये. आणि परंतु असं तर आहे, परंतु देवनागरी लिपीतील हिंदी ही संघ राज्याची अधिकृत किंवा कामकाजाची भाषा असेल असं घटनेमध्ये नमूद करण्यात आलेलं आहे. आणि घटनेनं प्रत्येक राज्याला स्वतःची अधिकृत किंवा कामकाजाची भाषा ठरवण्याचा सुद्धा अधिकार दिला आहे. म्हणजे या ठिकाणी काय योग्य? हा योग्य ठरतो. ओके. त्याच्यानंतर घटना समितीनं 1949 सप्टेंबर 1949 मध्ये हिंदी संघीय कार्यालयीन भाषा म्हणून मान्य केली होती. तर संविधान सभेच्या प्रदीर्घ चर्चेनंतर 14 सप्टेंबर 1949 ला, कधी? 14 सप्टेंबर 1949 हिंदीला भारताची अधिकृत भाषा म्हणून स्वीकारण्यात आलं. त्यानंतर घटनेत कलम 343 ते 351 पर्यंत राजभाषेबाबत तरतूद करण्यात आली होती. त्याची आठवण ताजी करण्यासाठी दरवर्षी 14 सप्टेंबर हा दिवस हिंदी दिवस म्हणून साजरा केला जातो. आणि भारतीय राज्यघटनेत राष्ट्रभाषेचा उल्लेख नाहीये, हे सुद्धा लक्षात असू द्या. त्याचं उत्तर असणार ऑप्शन नंबर 3. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 62. राष्ट्रपतींना सर्वोच्च अधिकार कोणत्या प्रसंगी प्राप्त होऊ शकतात? तर राष्ट्रपतींना सर्वोच्च अधिकार प्राप्त होतो राष्ट्रीय आणीबाणी जाहीर करताना. ओके, आता आणीबाणी राष्ट्रपती जे आहे 3 प्रकारची आणीबाणी लावू शकतात. त्याच्यामध्ये राष्ट्रीय आणीबाणी कलम आहे 352. तसंच अजून कोणती घटक राज्याची आणीबाणी किंवा त्याला राष्ट्रपती राजवट म्हणतात ते कलम 356. आणि तिसरं आहे आर्थिक आणीबाणी आणि ती आर्थिक आणीबाणीचं कलम आहे 360. या 3 प्रकारच्या आणीबाण्या राष्ट्रपती लावू शकतात. नेक्स्ट क्वेश्चन. प्रश्न क्रमांक 63. खालीलपैकी कोणते किंवा कोणती विधान किंवा विधाने बरोबर आहे? कलम 243 पंचायतीच्या निर्वाचन बाबतीत न्यायालयाच्या हस्तक्षेपास रोख लावते आणि कोणत्याही पंचायतीच्या निवडणुकांच्या वैधतेला आव्हान केवळ राज्याच्या विधिमंडळाच्या तरतुदीनुसार निवडणूक याचिकेद्वारे केले जाऊ शकते. याच्यातलं कोणतं विचारलं? बरोबर विचारलं. ओके, याच्यावर थोडंसं मी पुन्हा म्हणत आहे की याच्यावर थोडंसं लक्ष असू द्या, कारण इथंच सिली मिस्टेक बऱ्याच मुलांच्या होतात. तर या ठिकाणी मित्रांनो हे दोन्ही सेंटेन्स हे करेक्ट आहेत. कलम 243 मध्ये या सगळ्या बाबतीचा न्यायालयाच्या हस्तक्षेपास रोख लावते. तसंच पंचायतीच्या निवडणुकीच्या वैधतेला आव्हान केवळ राज्याच्या विधिमंडळाच्या तरतुदीनुसार निवडणूक याचिकेद्वारेच केल्या जाऊ शकते. हे दोन्ही या ठिकाणी करेक्ट आहे. म्हणजे ऑप्शन नंबर 3 याचं उत्तर असणार. नेक्स्ट क्वेश्चन. प्रश्न क्रमांक 64. विधान परिषदेच्या रचनेसंबंधी दिलेल्या मुद्द्यांची अचूक नसलेले विधान कोणते? ओके, बघा ठीक आहे. आता इथं काय विचारलं? अचूक नसलेलं. आता इथं बरेच लोक नवीन अभ्यास करणारे मुलं सहज गोंधळतात आणि विशेषतः सायन्स फील्ड मधून फर्स्ट अटेम्प्ट देणारे विद्यार्थी जे आहे ना ते अशा शब्दांच्या खेळामध्ये अडकून जातात. तर इथं अचूक नसलेलं म्हणजे कोणतं? अचूक नसलेलं म्हणजे चुकीचं. लक्षात ठेवा, अचूक नसलेलं म्हणजे कोणतं ओळखायचं आहे? चुकीचं असलेलं विधान आपल्याला ओळखायचं आहे. तर काय विधान आहे? 1/3 सदस्य विधानसभा निवडते, 1/6 सदस्य स्थानिक स्वराज्य संस्थेकडून निवडले जातात, 1/12 सदस्य पदवीधर मतदारसंघातून आणि 1/12 सदस्य शिक्षक मतदारसंघातून निवडले जातात. तर याच्यातलं चुकीचं कोणतं आहे? तर एक गोष्ट इथे लक्षात ठेवा की 1956च्या 7व्या घटना दुरुस्तीनुसार असं निर्धारित करण्यात आलं होतं की विधान परिषदेची सदस्य संख्या तेथील विधानसभेच्या सदस्य संख्येच्या 1/3 असेल. विधानसभेच्या किती? विधानसभेच्या 1/3 विधानसभे किंवा 40 पेक्षा कमी नसावी. म्हणजे 1/3 आणि पण 1/3 40 पेक्षा कमी होत असेल तर नाही, जमणार नाही. 40 पेक्षा ती कमी नसावी. मिनिमम 40 अपेक्षित आहे किंवा जास्त असेल तर त्या संख्येच्या 1/3. आणि घटना कलम क्रमांक 171(2) नुसार विधान परिषदेच्या रचनेबाबत कायदा करण्याचा अधिकार संसदेला आहे आणि विधान परिषदेत साधारणपणे 5/6 सदस्य निर्वाचित असतात तर 1/6 सदस्य राज्यपालाने निवडलेले असतात. म्हणजे 5/6 हे निर्वाचित तर 1/6 हे राज्यपाल यांना नियुक्त करतो. आता आपल्या सेंटेन्सवर येऊया. बघा पहिलं काय म्हणतो की 1/3 म्हणजे 1/3 सदस्य विधानसभा निवडते,
विधानसभेचे सदस्य कोण निवडले जातात, करेक्ट आहे. हा सेंटेन्स चुकीचा नाही, हा करेक्ट आहे. त्याच्यानंतर दुसरं काय म्हटलं की 1/6 सदस्य स्थानिक स्वराज्य संस्थेकडून निवडले जातात, तर इथं हा चुकलाय. हा सेंटेन्स चुकीचा आहे. का? 1/6 नाही, इथं सुद्धा 1/3 आहे. म्हणजे 1/3 सदस्य स्थानिक स्वराज्य संस्थांकडून निवडले जातात. ओके, इथं लक्षात ठेवा, हे 1/6 नाही, 1/3 आहे. त्याच्यानंतर 1/12 सदस्य पदवीधर मतदारसंघातून करेक्ट आहे, आणि 1/12 सदस्य शिक्षक मतदारसंघ, हे सुद्धा करेक्ट आहे. हा जो दुसरा होता हा चुकीचा आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चनवर जाऊया. प्रश्न क्रमांक 65, भारतीय राज्यघटनेची वैशिष्ट्ये व जगातील इतर राज्यघटनेची उसनवारी यांच्या योग्य जोड्या लावा. या बाजूला वैशिष्ट्य आणि या ठिकाणी स्त्रोत दिलाय. राज्यपालांचं पद, न्यायालयीन पुनरावलोकन, राज्य धोरणांची मार्गदर्शक तत्वे आणि संसदीय राज्य पद्धती. तर हे कुठून, कोणत्या देशाकडून घेण्यात आलंय, आपल्याला योग्य जोड्या लावायचे. तर राज्यपालाचं पद हे भारत सरकारच्या कायदा 1935 मध्ये स्पष्ट त्याचा उल्लेख होता. त्याच्यानंतर न्यायालयीन पुनरावलोकन हे अमेरिकेच्या घटनेवरून घेण्यात आलं. त्याच्यानंतर राज्य धोरणांची मार्गदर्शक तत्वे आयर्लंडची, आणि संसदीय राज्य पद्धती ब्रिटिश कडून घेण्यात आली. म्हणजे 1, 4, 3, 2 याचं उत्तर असेल. म्हणजे ऑप्शन नंबर 1 याचं उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन. प्रश्न क्रमांक 66, खालीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत? मिनी मंत्रालय म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था, नाही, चुकीचं आहे. आणि मिनी विधानसभा म्हणजे जिल्हा परिषद व पंचायत समिती, नाही, फक्त जिल्हा परिषद आहे ना, पंचायत समिती त्याच्यात इन्क्लूड होणार नाही. म्हणजे इथं हा सुद्धा बी सुद्धा चुकीचा आहे. म्हणजे खालील विधाने योग्य कोणतंच नाहीये, दोन्ही चूक आहे. म्हणजे उत्तर काय असणार, ऑप्शन नंबर 4 याचं उत्तर असणार, दोन्ही चूक आहे. नेक्स्ट क्वेश्चनवर जाऊया. प्रश्न क्रमांक 67, खालील विधानांचा विचार करा. त्याच्यात 2 विधान आहे, ए आणि आर. विधिविषयक संबंधांबाबत केंद्र सरकारचं स्थान घटक राज्यांपेक्षा श्रेष्ठ आहे, आणि सामायिक सूचित किंवा राज्य सूचित न सांगितलेल्या कोणत्याही बाबी संबंधी कायदा करण्याचा संपूर्ण अधिकार संसदेला आहे. पुढील पर्यायामधून तुमच्या उत्तरांची निवड करा. ओके, हे दोन्ही सेंटेन्स तर करेक्ट आहे. वाचल्याबरोबर आपल्याला लक्षात येतं की दोन्ही सेंटेन्स करेक्ट आहे, आणि जो आर आहे ना तो एचं योग्य कारण आहे. म्हणजे ए आणि आर दोन्ही सत्य आहे, आणि आर जे आहे ना ते एचं योग्य कारण आहे. क्रमांक 68, खालीलपैकी कोणती जोडी बरोबर नाही? ओके, चला, घटना दुरुस्ती आणि त्यांचं वर्ष दिलंय, त्याच्यातलं योग्य जोडी आपल्याला ओळखायला सांगितली. तर पहिली घटना दुरुस्ती ही कशाशी संबंधित होती? तर पहिली घटना दुरुस्ती संबंधित होती जमीन सुधारणा संबंधी, आणि ती 1951 ची होती. ही जोडी करेक्ट आहे. आता इथं हे पहिली घटना दुरुस्तीचा उल्लेख आला म्हणून हे महत्वाचं आहे. पहिली घटना दुरुस्ती आहे ना, त्याच्यामुळे इम्पॉर्टन्स याला प्राप्त होतो. तुम्हाला थोडंफार याचं पार्श्वभूमी सांगतो मी. तर भारतीय राज्यघटनेतील पहिली घटना दुरुस्ती ही घटना अंमलात आल्याच्या दुसऱ्याच वर्षी, म्हणजे कधी झाली होती? दुसऱ्याच वर्षी, म्हणजे 18 जून 1951 ला झाली होती पहिलीच घटना दुरुस्ती. आणि घटना दुरुस्तीचा विषय संविधानाच्या अंमलबजावणीनंतर दुसऱ्याच वर्षी इथे समोर आला होता. आणि पहिल्या घटना दुरुस्तीचा मसुदा जो आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीच तयार केला होता. हे एक याच्यातलं विशेष आहे. आणि देशातली जमीनदारी पद्धत जी होती नष्ट करण्यासाठी नेहरूंनी जे पाऊल उचललं होतं त्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खंबीर साथ दिली, आणि सामाजिक न्याय प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने ही घटना दुरुस्ती महत्वाची होती. स्वातंत्र्यानंतर भारतासमोर जे महत्वाचा प्रश्न होता त्यात जमीनदारी नष्ट करण्याचा एक महत्वाचा प्रश्न होता, आणि जमीनदारांच्या वर्चस्वापासून आणि शोषणापासून शेतकऱ्यांना मुक्त करण्याची जी गरज होती. वेगवेगळ्या राज्यांनी जमीनदार नष्ट करण्याचे कायदे केले, परंतु या कायद्यांना न्यायालयात आव्हान दिलं गेलं होतं. त्याच्यामुळं सर्वोच्च न्यायालयाने हे कायदे मूलभूत हक्कांचं उल्लंघन करण्यात असल्याचे म्हणत ते रद्द ठरवलं होतं, आणि यावर उपाय म्हणून पहिली घटना दुरुस्ती करण्यात आली होती. आणि संविधानात 9वी अनुसूची समाविष्टित केली गेली, आणि या अनुसूचित जमीनदारी नष्ट करणारे कायदे समाविष्ट करण्यात आले, आणि या अनुसूचित तरतुदी या न्यायालयीन पुनर्विलोकनाच्या कक्षेत येत नाही. हे याच्यातलं एक विशेष आहे. म्हणजे याच्यात न्यायालयात दाद मागता येत नाही. नंतरच्या काळात अशा अनेक तरतुदींचा या अनुसूचीमध्ये समावेश केला गेला, आणि न्यायालयीन पुनर्विलोकनापासून याला संरक्षण मिळालं होतं. ओके, कधी झाली होती? म्हणजे 1951 ला जमीन सुधारणाविषयी, आणि 18 जून 1951. ओके, हे करेक्ट आहे. त्याच्यानंतर दुसरं काय? 52वी घटना दुरुस्ती 1985. हे सुद्धा करेक्ट आहे. कशाशी संबंधित होती? 52वी घटना दुरुस्ती ही पक्षांतर बंदी कायदा संबंधी होती, आणि त्याचा समावेश 10व्या परिशिष्टाची निर्मिती त्याच्यात करण्यात आली होती. तर ही करेक्ट आहे. 61वी घटना दुरुस्ती 1989 ला मतदारांची वयोमर्यादा 21 वरून 18 वर्ष करण्यात आली होती 1989 ला. ही सुद्धा करेक्ट आहे. आता उरलं एकच आहे, म्हणजे तो चुकीचं राहणार आहे ना, तर बरोबर नाही, म्हणजे ते चौथंच राहणार आहे. काय सांगितलं बघून घेऊ आपण. तर 86वी घटना दुरुस्ती काय म्हणते? 2000 ला करण्यात आली. नाही, हे चुकलं. का बरं चुकलं? तर 86वी घटना दुरुस्ती ही 2000 ला नाही, तर ती करण्यात आली 2006 ला. आणि काय होती? तर हे होतं 14 वयोगटातील 6 ते 14 वयोगटातील मुला मुलींना मोफत व सक्तीचं शिक्षण त्याच्यामध्ये इन्क्लूड करण्यात आलं, परंतु ती कधीची? 2006 ची आहे, त्याच्यामुळे चुकलंय. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 69, मुख्यमंत्र्यांच्या कार्यकालासंबंधी खालीलपैकी कोणती जोडी जुळत नाही? तर पहिलं काय? राज्यपालांनी नियुक्ती केल्यापासून कार्यकाल हा 5 वर्षासाठी निश्चित असतो. बघा, 5 वर्षासाठी असतो हे तर समजू शकतो, पण निश्चित असतो
हा इथं थोडं वादग्रस्त आहे, म्हणजे हे जुळत नाही. इथं पहिलंच आपल्याला इथं सापडलंय. आपण थोडंफार याचं मुख्यमंत्र्याच्या निवडीबाबत काय काय गोष्टी आहे आपल्या संविधानामध्ये ते तुम्हाला सांगतो बघा. मुख्यमंत्र्याच्या निवडीबाबत राज्यघटनेमध्ये कोणतीही स्पष्ट तरतूद नाहीये. कलम 164 नुसार, कोणतं कलम? कलम 164 नुसार राज्यपाल मुख्यमंत्र्याची नियुक्ती करतील असं म्हटलं आहे. आणि संसदीय शासन प्रणालीच्या संकेतानुसार बहुमत प्राप्त पक्षाच्या नेत्यांना मुख्यमंत्रीपदी नियुक्ती केली जाते. हे त्याच्या एक नियम आहे, 164 कलम सांगतो. आणि एखाद्या व्यक्तीने मुख्यमंत्री म्हणून नियुक्त होण्यापूर्वी बहुमत सिद्ध करावं असं नाहीये. त्यामुळे राज्यपाल एखाद्याला मुख्यमंत्री नियुक्त करून नंतर ठराविक कालमर्यादेत बहुमत सिद्ध करण्यास सांगू शकतो. हे राज्यपालाला एवढा अधिकार आहे. विधिमंडळ सदस्य नसलेल्या व्यक्तीला मुख्यमंत्रीपदी नियुक्त केलं जाऊ शकते, पण नियुक्त केल्यापासून 6 महिन्याच्या आत ती व्यक्ती विधिमंडळाच्या कोणत्याही एका सभागृहाचा सदस्य बनणे आवश्यक असते. ह्या म्हणजे वारंवार अशा घटना घडल्या आहेत. आपल्या महाराष्ट्राचे सध्याचे जे मुख्यमंत्री आहेत त्यांच्यासोबतच हा प्रकार घडलाय. त्याच्यानंतर पश्चिम बंगालच्या ज्या नुकत्याच ममता बॅनर्जी त्या हारल्या होत्या विधानसभा, परंतु त्या मुख्यमंत्री बनल्या आणि पुन्हा मग दुसऱ्या विधानसभा क्षेत्रातून त्यांनी उभं राहून मुख्यमंत्री आता त्या 6 महिन्याच्या आत निवडून सुद्धा आले आहे. जेव्हा आता बघा, हा एक मोस्ट इंटरेस्टिंग एक पेज आहे याच्यातला, की जेव्हा मुख्यमंत्र्याचा पदावर असताना मृत्यू होतो ना व कोणताही स्पष्ट उत्तराधिकारी नसतो, तेव्हा सुद्धा राज्यपाल मुख्यमंत्र्याची निवड करताना आपल्या वैयक्तिक स्वेच्छाधिकाराचा वापर करतात. मात्र त्यानंतर सरकारी पक्षानं आपले नवीन नेता निवडला तर राज्यपाल त्याचीच नियुक्ती मुख्यमंत्री म्हणून त्यांना करावी लागते. एक मोस्ट इंटरेस्टिंग आहे त्याच्यातला राज्यपालाचा अधिकार हा. त्याच्यानंतर मुख्यमंत्री पदाचा कार्यकाल निश्चित नसून राज्यपालांची मर्जी असेपर्यंत तो स्थिर राहतो, पण विधानसभेमध्ये बहुमताचा पाठिंबा असेपर्यंत मुख्यमंत्र्यांना पदच्युत करता येत नाही, असा निवाडा सर्वोच्च न्यायालयानं SR बोम्मई विरुद्ध भारत सरकार 1994च्या खटल्यात दिलं होतं. आणि मुख्यमंत्र्यांनी विधानसभेचा विश्वास गमावला तर त्याने राजीनामा दिलाच पाहिजे किंवा राज्यपाल त्याला बडतर्फ करू शकतात. मुख्यमंत्र्याचं वेतन भत्ते विधिमंडळ कायद्याद्वारे निश्चित करते आणि याशिवाय त्यांना मोफत निवास, प्रवास भत्ते, वैद्यकीय सुविधा इत्यादी अतिरिक्त गोष्टी पुरवल्या जातात. त्याच्यानंतर बघा, या गोष्टी म्हणजे राज्यपालांची मर्जी, तत्वोत्तर राज्यपालांची मर्जी असेपर्यंत पदावर राहता येते, करेक्ट आहे. बहुमताचा विश्वास असेपर्यंत हा सुद्धा करेक्ट आहे. आणि पक्षनेतेपदी असेपर्यंत, पक्षनेते पदावरून पदभ्रष्ट केले नाही तोपर्यंत विधानसभेचा गटाचा पाठिंबा मिळेपर्यंत, हे सुद्धा करेक्ट आहे. हा जो पहिला आहे ना, हा फक्त चुकीचा होता. आपण नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 70, खालील विधानांचा विचार करा. राज्यघटनेत मूलभूत कर्तव्यांचा समावेश 44व्या घटना दुरुस्तीने करण्यात आला. सध्या मूलभूत कर्तव्ये 10 आहेत आणि मूलभूत कर्तव्यांचा समावेश राज्यघटनेतील विभाग 4A मध्ये केलाय. तो 9वा विभाग आहे. मूलभूत कर्तव्ये कलम 51A मध्ये नमूद करण्यात आली आहे. तर याच्यातलं योग्य बघा, इथं काय विचारलं, योग्य असलेल्या विधानांची निवड आपल्याला इथं करायची आहे. आता बघा, हा मूलभूत कर्तव्य याच्यावर एक्झाम मध्ये प्रश्न आहे ना, 100% एक तरी प्रश्न याच्यावर येतोच. पॉलिटीमध्ये एक तरी प्रश्न मूलभूत कर्तव्यांवर राहतोच. तर कलम 51A मध्ये हा भाग 42वी घटना दुरुस्ती 1976 नुसार सरदार सुवर्ण सिंग समिती शिफारशी येऊन जोडण्यात आला होता. ओके, कितवी घटना दुरुस्ती होती? 42वी. इथं किती सांगितली? 44वी पहिल्या सेंटेन्स मध्ये, म्हणजे हा सेंटेन्स काय झालं, चुकलं. सध्या मूलभूत कर्तव्ये 10 आहेत का? नाही. सुवर्णसिंहनं तर 10 पेक्षा जास्त सांगितले होते, परंतु त्यांच्या काही मूलभूत ज्यांनी ते शिफारस केली होती त्याचे काही वगळण्यात आले आणि 10 स्वीकारण्यात आले होते. पण त्याच्यामध्ये आता 11वा सुद्धा एक त्या ऍड करण्यात आलाय. तो 6 ते 14 सक्तीचं शिक्षण ते त्याच्यात ऍड करण्यात, म्हणजे सध्या 11 आहेत. 11 तर हे सुद्धा नाहीये. मूलभूत कर्तव्यांचा समावेश राज्यघटनेतील विभाग 4A मध्ये केला आहे. तो 9वा विभाग आहे, करेक्ट आहे. मूलभूत कर्तव्य कलम 51 मध्ये नमूद आहे, हा सुद्धा करेक्ट आहे. ओके, म्हणजे C आणि D ऑप्शन नंबर 3 याचं उत्तर राहणार. नेक्स्ट क्वेश्चन वर जाऊया. प्रश्न क्रमांक 71, खालील जोड्या जुळवा. तरतुदी आहे आणि इकडे भाग आहे. तर घटना दुरुस्ती कोणत्या भागात आहे संविधानाच्या? तर हे आहे 20व्या भागामध्ये. ओके, आणीबाणी विषयक तरतुदी आहे 18व्या भागामध्ये. त्याच्यानंतर राजभाषा 17व्या भागामध्ये. निवडणूक आयोग हा 15व्या भागात आहे, म्हणजे 4, 3, 2, 1 ऑप्शन बघा बरं. 4, 3, 2, 1 कुठे दिसतो का? हा 4 नंबरचा ऑप्शन बघा. 4, 3, 2, 1 हा याचं उत्तर राहील. नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न क्रमांक 72, योग्य जोड्या लावा. संस्था आणि त्यांचे सचिव इथे दिले. पंचायत समितीचा सचिव कोण असतो? जिल्हा परिषद स्थायी समितीचा, नगरपालिकेचा आणि सरपंच समितीचा. हा उत्तर मी तुमच्यासाठी इथं सोडतो. बेसिक प्रश्न आहे. पंचायत राजचा तुम्ही अभ्यास केला असेल तर कोणताही टॉपिक सुरू केला ना त्याच्या फर्स्ट पेजवर या सचिवांची माहिती दिली असते. याची उत्तर तुम्ही कमेंट करा, पाहू किती लोक याचं उत्तर योग्य देऊ शकतात. पंचायत समितीचा सचिव कोण असतो? जिल्हा परिषद स्थायी समितीचा सचिव कोण असतो? नगरपालिकेचा कोण असतो? आणि सरपंच समितीचा कोण असतो? याचं उत्तर खाली कमेंट करा. ओके, तर आपण इथं व्हिडिओ थांबूया मित्रांनो. आजची इथं पॉलिटीचे प्रश्न संपतात. मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, मित्रांनो शेअर करा, चॅनल सबस्क्राईब केलं सबस्क्राईब सुद्धा करून घ्या. आजच्या व्हिडिओसाठी इतकंच. धन्यवाद.